नमस्कार सगळ्यांना. कसे आहात सगळे? तर तुम्ही सगळे बरेच असाल अशी मी आशा बाळगते. देवाच्या कृपेने तुम्ही सगळे बरेच असाल. तर तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. माझं नाव आहे प्रीती सरवणकर. तर सुस्वागतम तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आहे ना, आम्ही आमच्या नवीन रूमवरती जाणार आहोत. तिथे काम चालू आहे. तर आता संध्याकाळ वेळ होती, 7 वाजून गेलेले होते आणि सगळीकडे दिवे म्हणजे लाईट्स लागल्या होत्या बिल्डिंगमध्ये. त्यानंतर जातो आणि हा व्हिडिओ ना म्हणजे आधीचा आहे, तर समजून घ्या तुम्ही. मला ना वेळ मिळत नाही नॅचरल, आणि जसं जसं मला वेळ मिळतो ना तसं मी एडिटिंग करते आणि मग यूट्यूबवरती व्हिडिओ अपलोड करते. प्लीज समजून घ्या मला. तर पाऊस पडत होता, म्हणजे पाऊस पडून गेला होता, त्याच्यामुळे सगळे ओलसर जागा झालेली होती. आणि फायनली इथे आम्ही रूमवर पोचलो होतो. आणि रूममध्ये ना आम्ही असा सिलेक्ट केला होता कलर हॉलमध्ये, डार्क ब्राऊन असा. पण तो मारल्यानंतर आहे ना, रात्री आम्ही म्हणजे जेव्हा काळोख होता बाहेर जेव्हा गेलो होतो, तर इथे ना असं काळोखळं वाढवता रूममध्ये. म्हणजे पहिला तर म्हणजे चांगलाच आहे कलर, त्याबद्दल काही प्रश्न नाही. पण एका छोट्या बल्बमुळे ना जास्त उजेड पडत नव्हता. ॲक्च्युली कसं आम्ही ही रूम आहे ना रिसेलिंगमध्ये घेतलेली आहे, त्याच्यामुळे ना म्हणजे 12 वर्ष जुनी रूम आहे ही. त्याच्यामुळे ना आम्हाला सगळं काम करावं लागलं रूमचं, म्हणजे टाईल्सपासून ते सगळं इलेक्ट्रिकचं काम. आणि इथे दरवाजाला पण कलर मारायचा आहे. आणि मेन तर आहे ना, आम्हाला म्हणजे जे ओनर होते पहिले त्यांनी काही सांगितलंच नाही की रूम लिकेज आहे म्हणून. म्हणजे पूर्ण बिल्डिंग आहे ना लिकेज आहे, आम्हाला सांगितलं नाही कोणी. आणि रूम घेतल्यानंतर आहे ना 2 वर्षाचं आम्ही ना सतत असं नवीन कलर मारायचं, पण आहे ना तो कलर जायचा आणि जायचं, ते पण कसं ते सगळं ना आतलं सिमेंट दिसायचं पूर्ण. मग म्हणजे चांगल्यातला चांगला कलर मारूनसुद्धा काही उपयोग नव्हता. शेवटी आम्ही ठरवलं की आपण टाईल्स लावून घेऊया. मग किचनला पूर्ण टाईल्स मारलेले आहे. हा पॅसेज आहे, पॅसेजला पण टाईल्स मारून घेतला. आणि हा बेडरूम आहे, बेडरूमला पण अर्ध्या टाईल्स लावल्यात आणि वरती कलर आहे डार्क असा ग्रीन कलर मारला आहे. या खिडक्यांच्या काचावर आपल्याला जॉईंट लावायचे आहेत तिथे. म्हणजे वायरिंग पण आम्हाला करावी लागली परत. तर तुम्ही पण म्हणजे रूम घेत असाल ना तर पूर्ण चौकशी करूनच रूम घ्या, कारण की ओनर सांगत नाही कधी. आणि इथे ना इंडियन टॉयलेट होतं, ते आम्ही ते कमोड लावून घेतलं. आणि ह्या टाईल्स आहेत ना त्या जुन्याच आहेत, त्या आम्ही काय नवीन नाही बसवल्या, फक्त नळ वगैरे चेंज केला, तो तुटला होता नळ. हे सगळं नवीन करून घेतलं, बोर्ड वगैरे. हे पण बाथरूमच्या पण टाईल्स ना जुन्याच आहेत. आणि ते विंडो सेटिंग करून घेतली आम्ही. आणि ते ना छोटं कपाटसारखं आहे ह्या साईडला, ते वॉशिंग मशीनसाठी. कमोड का लावून घेतलं तर आमच्या आई आहेत ना आता, म्हणजे त्यांचं वय झालेलं आहे, तर त्यांना ते बरं पडेल, कारण की त्यांना कसा गुडघ्यांचा वगैरे त्रास आहे त्याच्यामुळे. आणि मध्ये मध्ये ते आजारी असतात खूप, त्याच्यामुळे ते बरं पडेल त्यांना. आणि टाकीसुद्धा इतकी अस्वच्छ होती ना, पाण्याची टाकी, ती पण आम्ही स्वच्छ करून घेतली. आणि ते सुद्धा म्हणजे हे नळ आहेत ना ते पूर्ण म्हणजे खराब झालेले आहेत, ते पण बदली करायचे आहेत आम्हाला थोड्या दिवसांनी. आणि येताना ना इथे पाणीपुरीचं स्टॉल दिसला आम्हाला, म्हणजे छान असते ह्याच्याकडे पाणीपुरी आणि स्वच्छता असते मेन तर. तर आता आम्ही इथे पाणीपुरी खातो. तर श्री मला बोलतो तर आम्ही तुझा व्हिडिओ बनवतो आई, तिला बनवता नाही येणार खाताना तर तो माझा व्हिडिओ बनवतो. आणि पाणीपुरी इतकी गरम होती ना, माझं तोंडच भाजलं तेच त्याच्यामुळे.
तर तुम्ही पण या सगळ्यांनी पाणीपुरी खायला. सगळ्यांना आवडतच असेल पाणीपुरी. आणि फायनली आम्ही इथे घरी पोचलो आहोत. आणि आल्यानंतर इतकं गरम होतं आहे ना रूममध्ये. बाहेरून आल्यावरती ना खूप गरम होतं. आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, तर तुम्हाला ना व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा नक्कीच. आणि बेल आयकॉन दाबा. धन्यवाद व्हिडिओ पाहण्यासाठी. बाय बाय.